श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. सगळीकडे असली थंडी आहे, खूपच थंडी, धुकं पण पडते. आणि आता हे पहा, मी घरी धूप तयार केली आहे. ही जी आपली फुलं असतात ना देवाला, हे पहा, ही जी आपण घरी फुलं असतात ना देवाला आणलेली, ती फुलं काही मी झाडाला टाकते आणि काही फुलं अशी ठेवून त्याची मी ही धूप तयार केली. धूप लावली की घरात कसं जरा छान प्रसन्न वाटतं. आणि सकाळी जेव्हा वेळ भेटेल, शक्यतो वेळ कधी कधी भेटतो, कधी कधी नाही भेटत, तर असं मस्तपैकी धूप पण लावायची. आणि इथून दिसतं पहा, अशी धूप पण लावली, घरी बनवलेली. ही विकतची आहे. आणि असं त्याच्यामध्ये खाली दिसते की नाही मला माहीत नाही, त्याच्यावर कापूर टाकला थोडासा, म्हणजे ते छानपैकी जळतं. असं छान केलं ना की सकाळी जरा घरात प्रसन्न वाटतं. मी जी घरी धूप बनवली ती ह्या फुलांपासून बनवली. एवढा असं त्याच्यामध्ये मी काही इन्ग्रेडियंट्स मिक्स केलेत, काहीतरी नाही, भरपूर केलेत, काही नाही केले. त्यामुळं एवढा काही याचा सुंदर असा वास येत नाही. पुढच्या वेळेस याच्यापेक्षा सुंदर करेल. ट्राय केलं. थोडासा कापूर टाकायचा म्हणजे वास छान येतो. घरातही छान वाटतं, मच्छर जास्त घरात राहत नाही. असं सुंदर सकाळी प्रसन्न वाटतं. असं दूर करायचं सर, किती सुंदर वाटतं. ही तुळस, एखादा व्हिडिओ दाखवेल मी धूप कशी तयार केली, त्याच्यामध्ये आणखी इन्ग्रेडियंट्स मिक्स करेन, मी दाखवेल. सकाळी पक्ष्यांचा आवाज येतोय असं छान. जरा थोडासा घरात पण फ्रेश वाटतं. आणि सकाळचं वातावरण ते दिसतंय समोर, ते धुकं इथे एवढं जाणवत नाही, फार धुकं आहे. थंडी तर काय विचारूच नका. आता हे पण इथं खाली नवीन बिल्डिंग बनवत आहेत, त्यांनी खोदकाम केले आणि ते पाणी ना सतत पाझरते, माहीत नाही कुठून. आता ती बिल्डिंग कशी उभा करणार, सतत पाणी पाझरते तरी. बापरे, ही पण बिल्डिंग, ह्या बिल्डिंगला तर पाणी हा प्रकारच नाही, तशीच उभं केली आहे. पैशासाठी लोक काय पण करतात. आजकाल काय तो व्यवसाय झालाय. असं छान वाटतं. अजून देवपूजा करायची, देवपूजा झाली नाही. ब्लर होते. देवपूजा बाकी अजून. अशी वात केली पहा. आणि अशी वात केली ना छोटीशी, की काय होतं की हे पण तेल पण जास्त लागत नाही, जास्त वेळ टिकतो. नाही तर हे
अर्धा एक तासात लगेच अर्धा तास पण नाही जात, 15-20 मिनिटात लगेच दिवा पण संपतो. केले असं छानपैकी. अशी छानपैकी पूजा झालेली आहे. कसं छान धूर दिसतो का नाही मला नाही माहिती, असं छानपैकी धूर येतो हे बघ घरात, छान वाटतं. आता हा नारळ आहे, ह्या नारळाचे हे जे वरचं आहे ते काढून ठेवायचं ना, असं त्याचं हे बनवायचं, त्याची मी हे तयार करते, धूर तयार करते. आता मी हे दरवेळेस प्रत्येक वेळेस नारळ आला की हे काढते. आता ह्या नारळाचे बनवायचे आहेत मोदक, मी तुम्हाला मोदक बनवताना दाखवेल. चला तर बाय.